भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना फार महत्त्वाचे स्थान दिले जाते। सर्व धार्मिक विधी, पवित्र काम नद्यांमध्ये केले जातात, परंतु याला अपवाद ठरत आहे ती राहुरी तालुक्यातील मुळा नदी। या नदी पात्राचा फायदा अलीकडे गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेताना दिसतात। या मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, वाळू तस्करी, हातभट्टी, दारू निर्मिती यांसारखे अवैध उद्योग चालतात। परंतु गेल्या काही दिवसांपासून ही नदीपात्र वेगळ्याच कारणासाठी चर्चेत येत आहे। ते कारण म्हणजे या नदीपात्रात सापडले जाणारे अनोळखी मृतदेह। गेल्या काही दिवसांपूर्वी या नदीपात्रात देसवंडी हद्दीमध्ये एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळून आला होता। या घटनेचा तपास सुरू असतानाच आज दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी राहुरी तालुक्यातील आरडगाव हद्दीमध्ये असणाऱ्या मुळा नदीपात्रात पुन्हा एक 35 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे। सविस्तर घटना अशी की आडगावातील शेतकरी अनिल भारती हे आपल्या नदीपात्रालगत असलेल्या शेतामध्ये काम करत असताना सकाळी ठीक 8:30 वाजता नदीपात्रातील पाण्यामध्ये त्यांना मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला। त्यांनी तात्काळ आडगावचे पोलीस पाटील जाधव साहेब व आरडगावचे माजी सरपंच रवींद्र म्हसे यांना भ्रमणध्वनी मार्फत माहिती दिली। यानंतर गावचे पोलीस पाटील व माजी सरपंच हे घटनास्थळी दाखल झाले। पोलीस पाटील यांनी राहुरी पोलीस स्टेशनला सदर बातमीची माहिती दिली। यानंतर तात्काळ घटनास्थळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब, बीड हवालदार संभाजी बडे, हवालदार शकूर सय्यद आदींसह मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा दाखल झाला। पाण्यात कुजलेल्या अवस्थेत तरंगत असणारा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यात आला। या कामी आरडगावातील पत्रकार चंद्रकांत जगदने, सामाजिक कार्यकर्ते सचिन ढसाळ, रितेश जाधव, प्रसाद पवार, सागर पवार, रवींद्र म्हसे, नितीन काळे, अनिल भारती आदींनी सहकार्य केले। सदर बातमी गावामध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरल्यामुळे नदीपात्रामध्ये आरडगाव, शिलेगाव, तांदुळवाडी, केंदळ आदी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली। सदर मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आला। या घटनेचा अधिकृत तपास राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी बडे हे करत आहेत। सदर घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।